श्रीनिवास पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बापू नमस्कार. तुमची जी लोकसभेला भूमिका होती तीच भूमिका आता विधानसभेला. हो, आता मी एक कसं आहे, मी एक बाजू घेतलेली आणि साहेबांबद्दल मला नेहमीच प्रेम होतं, असणार आहे. त्याच्यामुळं मी साहेबांच्याच बरोबर राहणार. योगेंद्र पवारांनी मतदारसंघाचा दौरा केलाय. त्यानंतर त्या दौऱ्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय आणि कार्यकर्त्यांमधून मागणी देखील होते की त्यांना उमेदवारी द्यावी. तुम्हाला काय वाटतं? नाही, उमेदवारीचं मी काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कारण तो सर्वस्वी साहेबांचा प्रश्न आहे. आणि दौरा करायला म्हणाल तर साहेबांनीच त्यांना सांगितलं होतं की संपूर्ण बारामती परत एकदा फिरा आणि लोकांच्या काय समस्या आहे, काय अडीअडचणी वैयक्तिक असतील किंवा गाव पातळीवर असतील, वाड्या रस्त्यांवर असतील, तर त्या आपल्याला माहिती करून घ्या आणि मग त्या सोडवायचा आपण प्रयत्न करू पक्ष म्हणून. अजित पवार वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगतात की मी विधानसभेची उमेदवारी लढवणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटत नाही, कारण एका पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते जरी तसं बोलले ते बरोबर आहे. दादा नेहमी शब्दाचे पक्के असं म्हणतात आणि त्यांनी तसा बोलले होते ते माग लोकसभेला की मिठाचा खडा लागला तर मी करणार नाही. तर बघूया, आता घोडा मैदान दूर नाहीये. एक 15-1 दिवसात कळेल काय होतं काय नाही. पवार कुटुंबीय राजकारण बाजूला आणि कौटुंबिक संबंध बाजूला यावर्षी पवार कुटुंबियांची दिवाळी एकत्र होईल. निश्चित होईल, कारण दिवाळीचा आणि याचा काही संबंध नाहीये. बाकीचे मी जसं मगाशी म्हणालो तुम्हाला की 2-3च लोक आमचे राजकारणाचे, बाकी संपूर्ण कुटुंब राजकारणाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे आम्ही सगळे दिवाळी एकत्र येणार, याच्यामध्ये काही वेगळं काही विचार करायचं कारण नाही. येणाऱ्या विधानसभेला बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल, काय वाटतं तुम्हाला? तर उमेदवार कोण ठरतील त्याच्यावर आहे आणि थोडेच दिवस राहिले, 10-15 दिवस थांबा, त्याच्यात सगळं उघड होईल नक्की काय होतंय. एक वेगळा प्रश्न, बारामतीमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढत चाललेले, महाविद्यालयामध्ये देखील खून असे प्रकरण होत. याकडे तुम्ही कसं बघता? यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होते असं तुम्हाला वाटतंय? होतंय. आता मला खरं ते परत ते बोलून मग राजकारणात घुसल्यासारखं होतं, पण बारामतीमध्ये असं नव्हतं. त्याला काही वेळा राजकारण्यांनी हस्तक्षेप करून काही गुन्हेगारांना सोडवलं गेलं, त्याच्यामुळं ते फोफावत जातं असं मला वाटतं. आणि आता हे यंग जे 18 वर्षाच्या खालची मुलं आहेत तीच गुन्हेगारी करायला लागलेली आहेत आणि त्यांना कायद्याचं संरक्षण मिळतं आणि त्याच्यामुळे त्याचे गुन्हेगारी फोफावत चाललेली. 18 वर्षाखालील मुलांना कायद्यांचं संरक्षण मिळतं, यामुळे बाल गुन्हेगारी वाढत आहे असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.